गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। उरण तालुक्यात भेंडखळ येथे बीपीसीएल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड हा राष्ट्रीय प्रकल्प कार्यरत आहे। सदर प्रकल्प राष्ट्रीय असल्याने व उरण तालुक्यात भेंडखळ येथे असल्यामुळे सदर कंपनीने नोकरीमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यायला पाहिजे होते। मात्र सदर कंपनीला सध्या स्थानिक असलेल्या बेरोजगारांचा व कामगारांचा विसर पडला असून दिनांक 15 ऑगस्ट 2025 व 16 ऑगस्ट 2025 या दिवशी बीपीसीएलच्या कंपनी प्रशासनाने स्थानिक असलेल्या माथाडी कामगारांना सणानिमित्त सुट्टी दिली आहे व याच सुट्टीच्या काळात परप्रांतीय कामगारांना कंपनीत प्रवेश देऊन त्यांना रोजगार दिलाय। मात्र सुट्टीच्या दिवशी स्थानिक कामगार काम करण्यास तयार होते, पण स्थानिक माथाडी कामगारांना विश्वासात न घेता त्यांना न कळवता सुट्टीच्या दिवशी परप्रांतीय कामगारांना रोजगार दिल्याने स्थानिक माथाडी कामगारांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले। असाच प्रकार दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी सुद्धा झालाय। बीपीसीएल प्रशासन नेहमी स्थानिक माथाडी कामगारांना डावलून परप्रांतीय कामगारांना रोजगार देत असल्याने या बीपीसीएलच्या अन्यायाच्या निषेधार्थ बीपीसीएल कंपनीत काम करणारे स्थानिक माथाडी कामगार असलेले टोळी क्रमांक 2048 व टोळी क्रमांक 3068 च्या माथाडी कामगारांनी शनिवारी दिनांक 16 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजता बीपीसीएलच्या गेटवर बीपीसीएल कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराव घातलाय। 17 ऑगस्ट रोजी सुद्धा कामगार कंपनीच्या गेट समोरच उभे होते। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक माथाडी कामगारांनी बीपीसीएल प्रशासनाला दिलाय। आज बीपीसीएल कंपनी आज जे स्थानिक जे तरुण आहेत, स्थानिक जे इथले गावाले जे तरुण घर आहेत त्यांच्यावर कशा प्रकारे अन्याय करत आहे। कशा प्रकारे अन्याय म्हणजे आज मला इथे कम से कम 25 वर्ष कामाला झाली, त्याच्यात 5 वर्षात कॉन्ट्रॅक्ट बेसवर कपलो आणि 20 वर्षात माथाडी म्हणून कपलो। आज मला माझी मुलं बारकं बोलतात की पप्पा आम्हाला म्हणजे कंपनी बघायला न्या, तेव्हा साहेब लोक आम्हाला परमिशन देत नाही आतमध्ये जाण्यासाठी। मग आज सुट्टीचा दिवस असताना, गोपाळकाला सुट्टी जाहीर असताना आज ही लोक घुसली कशी? यांना परमिशन दिला कोणी? कुठल्या साहेबांनी दिला? कुठल्या वॉचमॅनने दिला? कुठल्या मॅनेजमेंटने वॉचमॅन यांना परमिशन दिला? हा एक बोलण्याचा उद्देश आमचा आहे, दुसरं काय नाही। आमचे म्हणजे बोलण्याचा उद्देश काल पण सुद्धा या लोक जबरदस्ती करून 15 ऑगस्ट दिवशी सुट्टी असताना सुद्धा तरी कंपनीने मॅनेजमेंट केलं, तरी आम्ही दोन्ही शिफ्ट चालवल्या का? तरी अत्यावश्यक सेवा आहे, लोकांच्या घरोघरी गॅस पोहोचलं पाहिजे। आज केवळ माझ्याच घरी आज 4 दिवस झाले गॅस जात नाही, ते आम्हाला कळतो की कंपनी सांगतो की चालवा, त्याप्रमाणे आम्ही चालवतो। रात्रीचा दिवस करून आम्ही कंपनी चालू करतो। 20 गाड्याच्या ठिकाणी आता जे माझा पार्टनर बोला की 40 गाड्या करतो, तो आम्ही प्रयत्न करतो। आम्हाला पण वाटतं की इथे गव्हर्नमेंट कंपनी आहे, मॅनेजमेंट आहे, तर त्याचा पण ऐकावा। तर जी गाड्या होतील तर आम्हाला मोबदला भेटेल, आम्हाला हजेरी मास्टर नाही आहे, असा इथलं आमचा माथाडीची सिस्टम आहे। गाडी झाली तर पेमेंट आहे, ठीक आहे, रजिस्टर केलं की हजेरी देईल कंपनी, असा उद्देश नाही आमचा। याचाच कंपनी फायदा घेतो की जो काम होईल त्याचाच मोबदला भेटो, म्हणून कंपनी असा विचार करतो की दोघाही केला काय आणि 100 केला काय। आम्हाला ज्या गाड्या होतील दोघाही गेल्या 10 गाड्या आणि 100 गेल्या 10 गाड्या, आम्हाला तेवढंच पेमेंट द्यायचं आहे। हा कंपनी आमच्यावर अत्याचार करतोय, कंपनी मॅनेजमेंट, की आम्ही 30 वर्षापासून इथे काम करतो। मग जर आम्ही इथे काम करतो ना आम्हाला हकलावून की सांगतात की तुम्ही बाजूला व्हा आणि दुसऱ्यांना अनलिगली माणसांना तिथे सांगतात की तुम्ही काम करा, मग आम्ही कुठे जायचा? आम्ही कुठं काम करायचा? आणि ऑलरेडी आम्ही रजिस्टर म्हाताडे आहेत आणि याही पैसे दाबून किंवा राजकारणी जोर लावून किंवा काही XYZ करून याही लिगली काम म्हाताडी पास काढली आणि बीपीसी मध्ये ऍड झाले। असं जर आमच्या जागावर ते आले, त्यांच्या जागावर दुसरे येतील, असे जर 1000 लोक आले तर इथं कामा करतील कोण? पोटा भरतील कोणाची? उपाशी राहील कोण? पोटभर खाईल कोण? याचा प्रश्न होईल। मग याच्यावर तोडगा निघलाच पाहिजे। जर आम्ही स्थायिक आहेत, हा 30 वर्ष आम्ही कामा करतो, तर आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, ह्यो आमचा हक्क आहे, तर आम्हीच काम करणार इथं। याच्यावर आता पोलीस स्टेशनला काही प्रतिनिधी गेलेत का तुमचे? हा गेले। मग ती चर्चा चालू आहे का? मग तिथे जर तोडगा निघाला यावर तर तुमचे जे आंदोलन आहे ते तुम्ही स्थगित करणार का? तोडगा आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, नाही तर आम्ही इथं आत्मदहन करणार। काल कसं 15 ऑगस्ट चांगला दिवस होता काल, आणि काल माणसाली गाववाली पण माणसाली दोघं तिघं आलेले, आणि आम्ही डायरेक्ट सांगत जर आम्ही म्हणजे आम्ही माथाडीचं जमलेलो सर्व, तर आम्हाला धमकी येत आहे की तुम्हाला आम्ही बाहेर दाखवू, हे दाखवू। म्हणजे कंपनीमध्ये आतमध्ये येऊन आम्हाला, आम्ही माथाडी प्युअर माथाडीत असून
आम्हाला धमकी येतात की बाहेर येऊन तुम्हाला आम्ही हे करू ते करू. हे कंपनी आता जबाबदार याला अलाव कोण कंपनीला करतं, हेच ना करतात. आज या BPCL कंपनीमध्ये आज एवढे आपण कामगार एकत्र आलेले आहेत आणि आज आपलं एक माथाडी कामगार आज आंदोलन चालू आहे एक प्रकारे. तर आपल्या काय मागण्या आहेत नेमक्या? आज आम्हाला 30 वर्ष झाले ते कामाला. BPCL माथाडी म्हणून आम्ही काम करतो. आज 2 टोले आहेत BPCLमध्ये, एक 2048 आणि 3068. तर 3068 मध्ये जो अत्याचार झाला ते आज आम्हाला 2048 मध्ये पण भोगायला येतोय. आणि जे काही कंपनी BPCL मॅनेजमेंट आहे ते गुंड्यांना कामाला आतमध्ये घेऊन अतिरेकी अनलिगली ड्युट्या म्हणजे सुट्टीच्या टायमिंगला काम देतात आणि आम्हाला सुट्टी देतात की 2048 आणि 3068 ऑलरेडी सॅटर्डे सुट्टी डिक्लेअर गोपालकाला म्हणून डिक्लेअर केली, नोटीस पण लावली गेटवर. आणि त्याच टायमिंगला 2-2:30च्या टायमिंगला अतिरेकी बोलून म्हणजे अनलिगली कामगार बोलून गाड्या खाली करणं आणि भरणं हे काम चालू केलं. म्हणजे उदाहरणार्थ उद्या आम्हाला पण बाहेरला काढतील आणि आम्ही लिगली असून आज आम्ही 30 वर्ष या BPCL कंपनीत म्हणजे रक्ताचं पाणी केलं. आज घाम घालून आम्ही मेहनत केली. आज जो 100 गाड्या व्हायच्या 250 गाड्या करतो ते आम्ही मेहनत करतो. जिथं एका प्लॅनिंगला एका शेडला 20 गाड्या व्हायच्या तिथं आम्ही 40 गाड्या खाली करतो. एवढे आम्ही स्पीडमध्ये काम करतो. तरी पण आम्ही कंपनीला कमी पडलो नाही. जो परिपूर्ण काम दिलाय तरी पण या पैशांच्या लोभी BPCL मॅनेजमेंट आणि काही कार्यकर्ते ते आहेत ते पैसे खाऊ घेऊन अतिरेकी कामगारांना आतमध्ये टाकून आम्हाला बाहेरला काढण्याचं काम करतात. त्याचं आम्ही आम्हाला जो नुकसान होणार आहे ते आम्ही सहन करणार नाही. आम्ही त्याच्यासाठी आंदोलन पण करणार आणि इथं आम्ही उपोषण बसून आम्ही आत्मदहन पण करू. हे आमचं लास्ट पर्याय आहे. जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही इथं गेटवर स्वतः पेट्रोल टाकून आम्ही स्वतःचा जीव देऊ. हे आमचं शेवटचं पर्याय आहे. एस मराठी न्यूज साठी विठ्ठल ममता बादे, उरण. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.